नमस्कार. अभिरुची दालनामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत. आज सुनीत या काव्य प्रकारामधली एक स्वरचित कविता सादर करतो. सुनीत या काव्य प्रकारामध्ये सर्वसाधारणतः आपल्याकडे जे केशवसुतांमुळे रूढ झालं त्या सुनीतामध्ये 4 ओळींची 3 कडवी आणि त्यानंतर 2 ओळी शेवटच्या ज्या सर्वसाधारणतः कलाटणीच्या असतात, त्यामध्ये अनपेक्षित अनुभूती वाचकाला मिळते असं आकृतिबंधात 14 ओळींच्या आकृतिबंधात लिहिलं जातं. तशीच ही माझी स्वरचित कविता आहे. मूळ सुनीत केशवसुतांनी आणि इतर अनेक कवींनी अनेकदा शार्दूल विक्रीडित वृत्तात लिहिलं, पण त्यानंतर वेगवेगळ्या वृत्तांमध्ये सुनीत लिहिली गेलेली आहेत आणि मुक्त सुनीत हा प्रकारही काही कवींनी चोखाळला, यशस्वीरित्या चोखाळला. हे आजचं जे सुनीत आहे ते समुदित मदना किंवा सूर्यकांत असं ज्या वृत्ताला म्हणतात त्या 27 मात्रांच्या वृत्तात लिहिलेलं आहे. पद्मावर्तनी मात्रावृत्त, 8-8-8 असे 3 खंड आणि शेवटी 3 मात्रांचा 1 खंड अशी याची लय आहे. पहा कसं वाटतं ते. कवितेचं नाव आहे वसे. वार्धक्यावरती अनेक कविता अनेक कवींनी लिहिलेल्या आहेत, तशी माझी ही कविता ही वार्धक्य या विषयावरतीच आहे आणि पिढ्यापिढ्यांमधल्या फरकावरती काहीशी बेतलेली आहे. 4 ओळींची 3 कडवी आणि शेवटी 2 ओळी असं याचं स्वरूप आहे. वसे. त्रस्त कपाळावर आठीशी गोठत जाई त्वचा. त्रस्त कपाळावर आठीशी गोठत जाई त्वचा. कंठमण्यापाशी थरथरती, कंठमण्यापाशी थरथरती वृथा श्लोक अनृचा. इतकी वर्षे जोपासत जे गेला होता उरी, इतकी वर्षे जोपासत जे गेला होता उरी. अर्थहीनतेची नियतीने त्यात खुपसली सुरी. अर्थहीनतेची नियतीने त्यात खुपसली सुरी. आप्त आपले जे म्हटले ते दूर दूर पांगले. आप्त आपले जे म्हटले ते दूर दूर पांगले. भिस्त ठेवली ज्यावर ते मन, भिस्त ठेवली ज्यावर ते मन शरीरही खंगले. काळ ज्ञान जग झेपावत गेले वेगाने पुढे. काळ ज्ञान जग झेपावत गेले वेगाने पुढे. जपले जे थोडके नेमके पडे आज तो कडे. तिसरं कडवं आहे. रोज स्वतःला कसा बसा तो रुजवू पाहे पुन्हा. रोज स्वतःला कसा बसा तो रुजवू पाहे पुन्हा. सूर्यास्तापाशी अंधाराचा क्षण वाटे गुन्हा. सूर्यास्तापाशी अंधाराचा क्षण वाटे गुन्हा. जितके धडपडणे तडफडणे तितकी ग्रासे व्यथा. जितके धडपडणे तडफडणे तितकी ग्रासे व्यथा. त्यास कळेना सुखांतात संपेल कशी ही कथा. त्यास कळेना सुखांतात संपेल कशी ही कथा. आणि शेवटच्या 2 ओळी आहेत. नव्या पिढीचे सुरम्य एका क्षणी जाणले वसे. नव्या पिढीचे सुरम्य एका क्षणी जाणले वसे. कळले मग नसणे पण नसण्या आधी फुलते कसे. कळले मग नसणे पण नसण्या आधी फुलते कसे. मला ही कविता कशी वाटली ते सांगा. काही सूचना असतील तर त्याही ऐकायला आवडतील. अभिरुची दालन सबस्क्राईब करा, अभिरुची दालनाला लाईक करा आणि एपिसोड्स पाहत राहा. धन्यवाद.